नमस्कार भाविकांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या आयुष्याशी निगडीत आहे. तो म्हणजे चिंता. आपण विनाकारण उद्याची काळजी करतो आणि आजचा आनंद गमावतो. स्वामींनी यावर एक सुंदर बोधकथा दिली आहे. चला तर मग आपण ही सर्व मिळून कथा ऐकूया. कथेचे नाव आहे चिंतेची पिशवी आणि स्वामींचा आधार. एका गावात विनायक नावाचा एक माणूस राहत होता. विनायक स्वामींचा खूप मोठा भक्त होता, पण त्याला एक सवय होती. तो प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचे खूप टेन्शन घ्यायचा. घर खर्च, मुलांचे शिक्षण, भविष्याची चिंता यामुळे तो नेहमी अस्वस्थ असायचा. एकदा विनायक स्वामींच्या मठात गेला आणि हात जोडून रडू लागला. तो म्हणाला, स्वामी, मी तुमची इतकी भक्ती करतो, तरीही माझ्या मनातील ही काळजी का जात नाही? मला सतत भीती वाटते की उद्या काय होईल. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले, मंद हसले आणि त्याला म्हणाले, विनायका, उद्या येताना एक रिकामी पिशवी आणि काही दगड सोबत घेऊन ये. दुसऱ्या दिवशी विनायक पिशवी आणि दगड घेऊन आला. स्वामी म्हणाले, आता तुला दिवसभरात ज्या ज्या गोष्टींची चिंता वाटेल त्या प्रत्येक चिंतेच्या नावाने एक दगड या पिशवीत टाक आणि ती पिशवी दिवसभर तुझ्या पाठीवर बांधून ठेव. विनायकाने तसेच केले. मुलाची फी कशी भरणार? एक दगड टाकला. नोकरीत काही अडचण येईल का? दुसरा दगड टाकला. पाऊस पडला नाही तर? तिसरा दगड टाकला. असं करत करत संध्याकाळपर्यंत ती पिशवी दगडाने गच्च भरली आणि खूप जड झाली. विनायकाची पाठ दुखू लागली. त्याला नीट चालताही येईना. तो थकून स्वामींकडे गेला आणि म्हणाला, स्वामी, ही पिशवी खूप जड आहे. मला आता एक पाऊलही टाकता येत नाही. स्वामी शांतपणे म्हणाले, बाळा, ही पिशवी म्हणजे तुझी चिंता आहे. जसे तू हे विनाकारण दगड पाठीवर वाहून स्वतःला थकून घेत आहेस, तसेच तू भविष्यातही चिंतेचे ओझे मनावर वाहतोय. हे ओझे वाहिल्याने समस्या सुटणार नाही. उलट तुझी चालण्याची, जगण्याची शक्ती कमी होते. स्वामींनी पुढे सांगितले, विनायका, ही चिंतेची पिशवी माझ्या चरणी अर्पण कर. तू फक्त तुझे कर्म प्रामाणिकपणे कर आणि भविष्याचा भार माझ्यावर सोडून दे. जेव्हा तू ही पिशवी खाली उतरवून ठेवशील, तेव्हाच तू हलक्या मनाने आयुष्याचा प्रवास करू शकशील. विनायकाला आपला दोष उमजला. त्याने मनोमन स्वामींची माफी मागितली आणि त्या क्षणापासून चिंता करणे सोडून चिंतन करायला सुरुवात केली. भाविकांनो, या कथेचा बोध असा, आपण अनेकदा अशा गोष्टींची चिंता करतो ज्या आपल्या हातात नसतात. चिंता केल्याने समस्या सुटत नाही, पण आपले आजचे समाधान नक्कीच हिरावले जाते. म्हणूनच प्रत्येक प्रयत्न आपले आणि फळ स्वामींचे हा विचार करून जगले की आयुष्य सोपे होते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या सर्व स्वामी भक्तांना नक्की शेअर करा. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.